तर आज आपण शिकतोय लॉज ऑफ मोशन. तर लॉज ऑफ मोशन शिकण्याच्या आधी आपण मोशन म्हणजे काय ते बघून घेऊ. बघा, मोशन म्हणजे काय होते, जे आपण एखादी गोष्ट बघतो, जसं उदाहरणार्थ समजा इथे बॉल आहे. हा आता बॉल थोड्या वेळाने कोणतरी मारल्यानंतर बॉल फेकल्यानंतर इथपर्यंत पोहोचला. तर आपण काय म्हणू, या रस्त्याच्यामध्ये बॉल कशामध्ये होता, गतीमध्ये होता. तर गती म्हणजे काय, मोशन होते. पण मोशन कशाविषयी बोललो आपण, बॉलविषयी. बॉल काय झाला आहे, या एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत गेला आहे. म्हणजे जेव्हा कधी आपण मोशनची गोष्ट करतो, मोशन कशाविषयी विचारल्या जाते किंवा बोलल्या जाते, जेव्हा एखादी वस्तू त्याची जागा पहिल्यापासून दुसऱ्यामध्ये बदलते. तर मोशन जेव्हा आपण गोष्ट करतो, मोशन म्हणजे काय असते, चेंज इन पोझिशन. ती आधी त्याची पोझिशन एका ठिकाणी होती, नंतर चेंज होऊन ती दुसऱ्या ठिकाणी गेली. ठीक आहे, हे झालं आपलं मोशन, म्हणजे एका जागेची गोष्ट दुसऱ्या जागी गेली. आता नंतर आहे लॉज. लॉज सगळ्याला माहीत असते. लॉ म्हणजे काय होता, नियम. मग आता नियम कशाविषयी असले पाहिजे, मोशनविषयी. मोशन म्हणजे काय होते, गती. तर मराठीत आपण त्याला काय म्हणू शकतो, लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम. त्याचं साधं साधं मराठीत काय झालं असते, गतीचे नियम. ठीक आहे, गतीचे नियम झाले. तर आपण डेफिनेशन काय लिहू शकतो मोशनची. ठीक आहे, तर डेफिनेशन करू शकतो आपण. तर मोशन म्हणजे काय झालं, मोशन इज चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज said to be in motion. तर त्याला मी मराठीत सांगतो एक्सप्लेन करून. जेव्हा कधी एखाद्या वस्तूची जागा बदलते, त्याला आपण म्हणतो की तो मोशनमध्ये आहे. त्याला मोशन नाही म्हणायचं, तो मोशनमध्ये आहे. मोशन म्हणजे मुवमेंट बेसिकली, की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे तो. पण त्याला ओळखायसाठी आपण सायंटिफिक डेफिनेशन काय म्हणू शकतो, की जेव्हा कधी एखाद्या वस्तूची पोझिशन चेंज होते, त्याला काय म्हणायचं आपण, की ती वस्तू कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. मग लॉज ऑफ मोशन काय झाले, की असे नियम जे या मोशनला डिसाईड करते किंवा सांगते की मोशन कसं व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय व्हेरिएबल आहे, काय काय गोष्टी बदलतात, त्याला आपण म्हणणार आहे लॉज ऑफ मोशन. सो लॉज ऑफ मोशन आर द लॉज विच गवर्न्स द मोशन. म्हणजे मोशनविषयी जो सांगणार त्याला आपण काय म्हणणार, लॉज ऑफ मोशन. ठीक आहे. आता बघा, मोशनमध्ये पण काही काही गोष्टी स्पेसिफिक असतात. जसं उदाहरणार्थ समजा आपली एक स्कूल बस आहे, सगळ्याला घ्यायला स्कूल बस येत असेल. ठीक आहे. समजा त्या स्कूल बस तुमच्या घराजवळ आली, तेव्हा ती कुठे होती, ए पोझिशनवर होती. आता काही वेळानंतर, ठीक आहे, काही वेळानंतर आफ्टर सम टाईम ती बस निघाली आणि थोड्या वेळानंतर दुसऱ्या ठिकाणी गेली, बी पोझिशनवर. म्हणजे समजा हे तुमचं हाऊस असेल किंवा होम असेल, आणि मग तुम्ही कुठे पोहोचले, स्कूलमध्ये पोहोचले. तर झालं काय याच्यामध्ये, बघा, ह्या बसची जी जागा आधी ए होती ती थोड्या वेळाने काय झाली, बी झाली. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, एक माझा ऑब्जेक्ट होता, म्हणजे माझी बस होती, ते बस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली. याला काय झालं, या ए पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनवर बस गेली, म्हणजे काय झालं, मोशन झालं. परत काय सांगतो आपण, चेंज इन मोशनला कशाला म्हणतो आपण, जिथे पोझिशन काय झाली, चेंज झाली. तर पोझिशन चेंज झाली म्हणून याला आपण काय म्हणायचं, की बस इज इन मोशन. बस कशामध्ये आहे, बस इज इन मोशन. तर साधं कन्सेप्ट आहे, जागा बदलली म्हणजे कुठली गोष्ट कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. आता बघा, एक महत्त्वाची गोष्ट, समजा इथे कोणतरी आपण इथे बघणारा माणूस आहे, जो बाहेर उभा आहे. समजा तुमच्या घरचे तुम्हाला सोडायला आले, तर या पोझिशनवरून इथून जर आपण बघितलं, ठीक आहे, समजा हा डोळा आहे, कोणाच तरी हा बघत आहे व्यक्ती. समजा या व्यक्तीने बस बघितली, याला काय दिसणार, ही बस आधी इथे होती, थोड्या वेळानंतर बस ट्रॅव्हल केली आणि बी पोझिशनवर पोहोचली. म्हणजे या व्यक्तीसाठी, हा जो व्यक्ती आहे झेड नावाचा, ठीक आहे, हा झेड नावाच्या व्यक्तीसाठी ही बस ए जागेवरून बी जागेवर गेली. म्हणजे बस कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. पण समजा आता इथे आपल्या जवळ समजा हा चिंटू, ठीक आहे, हा आपला आहे समजा चिंटू. ठीक आहे, हा चिंटू आहे आणि ह्या समोर जो बसला आहे समजा तो आहे मोनू. पण बघा, आता बस तर सुरू आहे, चिंटू आणि मोनू दोघे बसमध्ये बसले आहे. काही वेळानंतर मोनू कुठे पोहोचला, मोनू इथे पोहोचला आणि चिंटू कुठे पोहोचला, इथे मोनू पोहोचला आणि चिंटू पण इथेच पोहोचला आहे. पण बघा, जेव्हा हा झेड हा नावाचा व्यक्ती बघणार आहे, याच्यासाठी आधी मोनू इथे होता, तो इथे गेला.
चिंटू इथे होता, चिंटू इथे पोहोचला, म्हणजे मोनू आणि चिंटूची काय झाली, जागा बदलली. तर झेड काय म्हणणार, मोनू अँड चिंटू कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे, आर इन मोशन. का बरं, कारण की त्यांची जागा बदलली. पण आता चिंटू आणि मोनूचा विचार करा. चिंटू इथे बसला होता, एक सीट सोडून त्याच्यासमोर मोनू बसला आहे. ठीक आहे. थोड्या वेळानंतर पण काय झालं, चिंटूसमोर मोनू बसला, किती जागा सोडून, एक सीट सोडून. तर चिंटूसाठी मोनूची जागा बदललीच नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, चिंटूसाठी मोनूची जागा बदलली नाही, म्हणजे चिंटूसाठी मोनू मोशनमध्ये नाही. इथं आपण काय सांगू शकतो, त्याच्यासाठी आहे, कोणासाठी आहे, फॉर चिंटू मोनू इज नॉट इन मोशन. कारण तो काहीही मोशनमध्ये नाही. जिथे आधी होता एक सीट सोडून, पुढे पण काय झालं, काही वेळानंतर तिथेच बसला. म्हणजे बघा, बस तीच आहे, व्यक्ती पण तेच आहे, फक्त चेंज कोण झालं, आधी बघणारा हा झेड व्यक्ती होता, आता बघणारा कोण होता, चिंटू. म्हणजे जसं बघणारा व्यक्ती बदलते तर आपण काय बदलणार, आपलं मोशन बदलते. म्हणून मोशनसाठी आपण एक वर्ड यूज करतो, मोशन इज अ पर्स्पेक्टिव्ह. हे महत्त्वाचं आहे खूप, की मोशन डिपेंड्स ऑन ऑब्झर्वर. जर ऑब्झर्वरनी बघितलं तर तो सांगू शकतो की मोशन आहे की नाही. जर ऑब्झर्वर तुमचा बसच्या बाहेर असेल, त्याच्यासाठी बस मोशनमध्ये आहे, चिंटू पण मोशनमध्ये आहे आणि मोनू पण मोशनमध्ये आहे. पण जर ऑब्झर्वरच बसमध्ये बसला आहे, जी गोष्ट फिरू राहिली, त्याच्यासाठी दुसऱ्या बसचे लोक कसे झाले, काहीही हालत नाही, त्यांच्यामध्ये काहीही मोशन नाही. मोशनचा कन्सेप्ट समजला असेल असं मी होप करतो. ठीक आहे.